काल जी एक अत्यंत दुर्दैवी घटना काल मुकुंदनगरमध्ये घडलेली आहे, प्रथमतः त्याचा मी जाहीर निषेध करतो. परंतु ते घटनेचा एक राजकारण सुरू झालेलं आहे. काही माध्यमातून आम्हाला कळाले की महानगरपालिकेचे जे सुविधा आहे ते मुकुंदनगरमध्ये बंद करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. तरी मी मुकुंदनगरच्या वतीने व मुकुंदनगरच्या पूर्ण रहिवाशांच्या वतीने मी जी घटना झालेली आहे त्याचा निषेध करतो आणि मुकुंदनगर वासियांना सांगू इच्छितो का कोणत्याही अफवांवर बळी पडू नका. कोणाचं पाणी बंद झालेलं नाही, कोणी घनकचरा गाड्या बंद झालेल्या नाही. जे झाडू जे मारणारे जे कर्मचारी आहे ते पण सकाळी झाडू मारून गेलेले आहे. तरी पण मी सांगू इच्छितो का अशी कोणती बातमीवर आपण विश्वास ठेवू नये. माझा आत्ताही आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. त्यांनी मला आश्वासित केलं आहे खालिदभाई काही बंद झालेलं नाही. त्याच्यानंतर मी पाणी पुरवठाचे जे इंजिनियर आहे खोके साहेब यांच्याशी पण संपर्क साधला. त्यांनी पण मला सांगितलं आहे साहेब पाणी चालू आहे, मोटर चालू आहे, वरतून पाणी सुरळीत चालूच आहे, काही बंद झालेलं नाहीये. तरी मी मुकुंदनगर वासियांना सांगू इच्छितो का काही घाबरण्याची गरज नाही. ज्या मतांनी तुम्ही आम्हाला निवडून दिलेलं आहे तुमच्यासाठी झगडण्यासाठी आम्ही अहोरात्र आहोत. तुम्ही काळजी करण्याची काही गरज नाहीये. आणि परत एकदा सांगतो कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. धन्यवाद.